नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, तर 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 अशा दोन सायमल्टेनियस इक्वेशन दिलेले आहेत. इक्वेशन नंबर 7 आहे एक्सरसाइज 1.1 मधला, प्रॅक्टिस सेट 1.1 मधला. त्यातला आपण सोडूया. बरं, हे गणित थोडंसं लेंदी आहे पण फार सिंपल आहे. मग अशा टाईपमध्ये गणित आले तर करायची काय, तर मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर आपण नेहमीप्रमाणे आपलं नावं देऊन घेऊया इक्वेशनला. हा झाला माझा 499. ह्याला म्हणतो मी माझं पहिलं इक्वेशन. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501 याला म्हणतो मी मित्रांनो माझं दुसरं. मग आता काय करायचं, असे ज्यावेळेस इक्वेशन्स येतात त्यावेळेस लक्षात ठेवायचं मित्रांनो, पहिल्यांदा करायची ऍडिशन दोन्ही इक्वेशनची, नंतरनी करायची सबट्रॅक्शन आणि नंतरनी पुन्हा ऍडिशन करायची. सो या 3 स्टेप लक्षात ठेवा. काय करायचं मित्रांनो, परत एकदा सांगतो. पहिल्यांदा ऍडिशन करायची दोन इक्वेशनची, मग सबट्रॅक्शन करायची आणि मग पुन्हा ऍडिशन करायची. तर सॉल्व्ह करूया आपण या इक्वेशन मध्ये. तर ऍडिंग, इथं मी लिहितो बघा मित्रांनो, ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2. पहिलं आणि दुसरं इक्वेशनचे ऍडिंग करूया. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499 प्लस 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ऍड केलं मी तर मला 501 अधिक 499 माझं उत्तर येतं मित्रांनो इथं 1000. ह्याचं मी आन्सर काढलं तर माझं उत्तर येतं 200 प्लस केल्यामुळे, आणि ह्याचं उत्तर काढलं तर माझं उत्तर येतं 200. इथं एक्स आहे मित्रांनो, इथं वाय आहे. तर 200 ह्याच्यात कॉमन येतो मित्रांनो, त्याला बाहेर काढूया. 200 राहिलं माझं आन्सर मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000. आता मित्रांनो हे 200 मल्टिप्लायला इकडे गेलं तर डिवायडेड होईल, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 200. माझं उत्तर शून्यला शून्य गेला, शून्यला शून्य गेला, 2 1 2 2 5 10. म्हणजे माझं एक्स प्लस वाय जे आन्सर आहे मित्रांनो ते 5 आलं. याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर 3. आता ही झाली माझी पहिली स्टेप. आता ह्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, तर ह्या दोन इक्वेशनचं काय करायचं मित्रांनो, सांगितलं मी तुम्हाला, सबस्ट्रॅक्शन करायचं. चला आता सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. पहिला आणि दुसऱ्या इक्वेशनचे सबस्ट्रॅक्शन करूया. कसं सॉल्व्ह करणार? पहिलं इक्वेशन काय मित्रांनो, 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. आणि दुसरं इक्वेशन काय मित्रांनो, 101x प्लस 99y इज इक्वल टू मित्रांनो 501 आहे. तर या दोन्ही इक्वेशनचं सबस्ट्रॅक्शन करायचं, एक लाईन सोडायची. सबस्ट्रॅक्शन म्हणलं की सेकंड इक्वेशनच्या सगळ्या साईन माझ्या काय होतात मित्रांनो, बदलतात. मग बदलतात म्हणल्यावर सोडवणार कसं मी, तर फार सिंपल आहे मित्रांनो. म्हणजे हे झालं, हे इथं काहीच नाही साईन, म्हणजे इथं असतं प्लस, म्हणजे प्लसचं झालं उलट मायनस, प्लसचं होतं परत मायनस, प्लसचं होतं पुन्हा परत मायनस. ह्याचं उत्तर येतं -2 मित्रांनो. 501 मधून 499 गेलं तर, 101 मधून 99 गेलं तर माझं उत्तर येतं +2y येते मित्रांनो, आणि इथं -2x येते. मग आता मला कॉमन काय काढायचं, त्याच्यामध्ये 2 पण कॉमन आहे आणि मायनस साईन मी कॉमन काढतो, म्हणजे मला ह्या मायनसला हे मायनस साईन कट करता येईल. डायरेक्ट मला असं कट करता येणार नाही मित्रांनो, कारण इथं मला बॉक्स नाहीये. मग मला ब्रॅकेट टाकावं लागेल. कसं टाकतो मित्रांनो बघा, -2 कॉमन घेतला तर आतमध्ये राहिलं एक्स, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे. मी मायनस बाहेर काढला तर ह्या प्लसचं मायनस होईल. y इज इक्वल टू मित्रांनो -2. मायनसला मायनस गेलं, एक्स मायनस वाय इज इक्वल टू, मित्रांनो आता नीट लक्ष द्या, हा 2 मल्टिप्लायला इकडे गेला तर त्याचं डिवाइड होईल, म्हणजे 2/2, 2 1 2, म्हणजे एक्स मायनस वाय मित्रांनो माझा आन्सर येते 1. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 4. आता नीट ऑब्झर्व करा मित्रांनो, इक्वेशन नंबर हे 4th माझं ऑब्झर्व करा आणि हे माझं 3rd ऑब्झर्व करा. मी काय सांगितलं, आता ऍडिशन करायचे मित्रांनो. आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. कुठल्या इक्वेशनचे ऍडिशन करायचे, तर ह्या वरच्या इक्वेशनचे नाही करायचे मित्रांनो, ह्या आणि या इक्वेशनचे ऍडिशन करायचे. चला करूया आपण मित्रांनो. इथे वरच्या साईडला काय इक्वेशन आहे बघा. तर आता सॉल्व्ह करूया आपण. काय करणार आहे मी बघा मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो. ऍडिशन करायचे मला इक्वेशनचे. काय करायचे मित्रांनो, ऍडिशन करायचे. तर मी ऍडिशन करतो. ऍडिंग इक्वेशन, कुठलं इक्वेशन ऍड करतोय मित्रांनो बघा, ऍडिंग इक्वेशन 3rd आणि 4th. 3rd अँड इथं काय टाकतो मित्रांनो, 4th. 3rd आणि 4th ऍड करतो. तर काय झालं माझं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू 1. ह्याला ऍड केलं तर राहिलं काय माझं उत्तर, इथे ते 6 मित्रांनो. मायनस वायला प्लस वायला गेलं, एक्स प्लस एक्स येते 2x. मग एक्स इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, 2 1 2, 2 3 6, म्हणजे एक्सचं माझं उत्तर आलं मित्रांनो 3. आता एक्स आल्यानंतर मला काय आन्सर काढायचं मित्रांनो, वाय पण पाहिजे मला इथला. तर वाय कसं टाकणार, एक तर 1 2 ह्या तिसऱ्या किंवा चौथ्या इक्वेशन मध्ये तुम्ही पुट करू शकता. मला तिसरं इक्वेशन सोपं वाटते, मी तिसऱ्यामध्ये पुट करतो. मी लिहिणार इथं, पुटिंग अबव व्हॅल्यू इन इक्वेशन 3rd.
थर्ड मध्ये टाकूया इक्वेशन थर्ड मध्ये अबव व्हॅल्यू एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. एक्सच्या जागी 3 टाकायचे मित्रांनो. 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. हे 3 मल्टिप्लाय प्लसला इकडे गेले तर मायनस होतील. 5 मायनस 3 वायचं उत्तर मित्रांनो आपलं 2 येते. म्हणजे माझं सोल्युशन जर मला काढायचं झालं तर सोल्युशन इज इक्वल टू एक्स कॉमा वाय इज इक्वल टू माझं उत्तर येते 3,2. सो दिस इज माय फायनल आन्सर मित्रांनो. थँक्यू मित्रांनो. चला आता बघूया शेवटचं आणि लास्टचं गणित आहे कशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं ते आपण बघूया. सेमच पद्धत आहे, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाहीये. जसं आपण आतापर्यंत सोडवत आलो तसं सोडवायचं. सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशन 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 याला मी मानतो माझं पहिलं, आणि दुसरं आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252 याला म्हणतो मी माझं इक्वेशन नंबर सेकंड मित्रांनो. आता ह्याला काय करायचं मी तुम्हाला सांगितलं. पहिल्यांदा ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मग पुन्हा ऍडिशन. ओके चला करूया आता. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. इक्वेशन 1 and 2 ऍड करूया. 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 ऍड 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ऍड करताना कुठलाही साइन चेंज होत नाही मित्रांनो. 2 प्लस 2 किती झाले 4, 7 प्लस 5 किती झाले 13, 12. तर कॅरी आला 1 इथे. 1 प्लस 2 प्लस 3 3 प्लस 1 इज इक्वल टू 4. 424 येते मित्रांनो इथे. आता मित्रांनो ह्याला सोडूया आपण. तर ह्याचं काय येते बघा, मायनस मायनस प्लस होते आणि इथं मायनस साईन असणार आहे. तर ह्याचं उत्तर येते माझं 106y. ह्याचं पण उत्तर मित्रांनो येते 106x. तर ह्याच्यात कॉमन येते माझं 106. 106 कॉमन आलं तर आतमध्ये राहिलं x मायनस वाय इज इक्वल टू 424. हा 106 मल्टिप्लाय इकडे आला तर डिवायडेड होईल. म्हणजे माझा x मायनस वाय इज इक्वल टू 424 डिवायडेड बाय 106. 106 वन जा 106, 106 4 जा 424. x मायनस वाय इज इक्वल टू 4. सो दिस इज माय इक्वेशन नंबर आले मित्रांनो थर्ड. मग आता काय करायचं ह्याच्या पुढे, आता सेकंड स्टेप. सेकंडला काय सांगितलं मी तुम्हाला, सबस्ट्रॅक्ट करायचं या दोन इक्वेशनचं. चला करूया सबस्ट्रॅक्शन त्या दोन इक्वेशनचं. सबस्ट्रॅक्ट इक्वेशन, कुठलं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं आपल्याला, फर्स्ट अँड सेकंड. सो आता काय करायचं मित्रांनो, फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन मला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे. तर मी ते इक्वेशन लिहून घेतो. काय इक्वेशन, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरा आहे माझा 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. सो सबस्ट्रॅक्ट करायचं, एक लाईन सोडायची. मी सांगितलं तर प्लसचं असेल तर मायनस, मायनस असेल तर होतं प्लस. इथे झालं माझं मायनस. आता या सगळ्या इक्वेशनला आपण सो आता सॉल्व्ह करूया. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर माझं उत्तर मायनस 8 येते. ह्याला जर सॉल्व्ह केलं माझं उत्तर येते मायनस 8y. ह्याला सॉल्व्ह केलं तर माझं उत्तर किती येतं मित्रांनो, प्लस मायनस मायनस, म्हणजे माझं इथे उत्तर येते मायनस 8x उत्तर येते मित्रांनो. सो आता ह्याच्यातनं माझ्याकडे मायनस मायनस कॉमन आहे, तर मायनस 8 कॉमन काढला तर x प्लस वाय मित्रांनो उत्तर येते इज इक्वल टू मायनस 8 उत्तर येते. मायनसला मायनस साईन गेलं मित्रांनो, तर माझं उत्तर हे 8 मल्टिप्लाय इकडे आलं तर डिवायडेड. x प्लस वाय इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 8. 8 1 जा 8, 8 10 जा 80. म्हणजे माझं इक्वेशन आलं मित्रांनो x प्लस वाय इज इक्वल टू 10. सो याला मी म्हणतो माझं फोर्थ इक्वेशन. आता नीट बघा मित्रांनो, हे फोर्थ इक्वेशन बघायचे आणि हे थर्ड इक्वेशन बघायचे. मी काय सांगितलं होतं मगाशी, आता नेक्स्ट स्टेप आहे ऍडिशन. ऍडिशन कोणाची करायची, पुन्हा या दोघांचे नाही करायचे. तर नवीन जे इक्वेशन मिळाले थर्ड आणि हे फोर्थ, त्याचे ऍडिशन आपल्याला करायचे. चला करूया मित्रांनो थर्ड आणि फोर्थचे ऍडिशन. मी इकडे करतो इक्वेशन वरती. ओके चला, काय आहे इक्वेशन माझं, एक्स प्लस मायनस वाय इज इक्वल टू 4. त्याच्या अगोदर मला वरती लिहावं लागेल मित्रांनो, ऍडिंग काय लिहितोय बघा, इक्वेशन थर्ड अँड फोर्थ. इक्वेशन थर्ड आणि फोर्थ मी ऍड करतो. सो मी इथं ऍड टाकलं तर इथं माझं उत्तर येतं एक्स प्लस वाय इज इक्वल टू माझं उत्तर येतं 10. सो ऍड केलं तर 10 प्लस 4 माझं उत्तर येतं मित्रांनो 40. ह्याला हे गेलं, इथे माझं उत्तर येतं 2x. x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 7 जा 14. माझं एक्सचं उत्तर आलं 7. पण मला फक्त एक्सचं उत्तर 7 नकोय मित्रांनो, मला वायचं पण आन्सर काढायचंय. तर कसं काढणार, ह्या पहिल्या दोन इक्वेशन मध्ये टाका किंवा तिसऱ्या आणि चौथ्या इक्वेशन मध्ये टाका. टाकू शकता का, तर हो टाकू शकतो. मग मी आता काय करतो, मला तिसरं इक्वेशन सिंपल वाटते. पुटिंग इक्वेशन इन इक्वेशन, कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं आपल्याला, थर्ड इक्वेशन मध्ये टाकायचं. सो थर्ड इक्वेशन काय माझं मित्रांनो, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सो एक्सच्या जागी माझं 7 आहे, मायनस वाय इज इक्वल टू 4. आता हा 4 प्लस आहे, इकडे आला तर होईल मायनस, आणि हा मायनस वाय इकडे गेला तर होईल प्लस. म्हणजे वाय इथं झाला आणि हा -4 आला. तर माझं उत्तर येते मित्रांनो 3.
y इज इक्वल टू उत्तर आलं माझं मित्रांनो 3. म्हणजे माझं जर सोल्युशन काढायचं झालं मला सोल्युशन इज इक्वल टू काय असणार आहे मित्रांनो x, y इज इक्वल टू 7, 3. सो दिस इज माय फायनल इक्वेशन. थँक्यू.